आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा 25 मिनिटात 50 बातम्या। वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला अटक करण्यात आली। अपघाताच्या 2 दिवसानंतर मुंबई क्राईम ब्रांचने शहापूरमधून मिहिर शहाला अटक केली। अपघातानंतर मिहिर फरार होता। मुंबई पोलिसांच्या 10 टीमने मिहिरचा शोध घेतला। मिहिरला मदत करणाऱ्या 12 जणांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सगळ्यांची चौकशी सुरू आहे। वरळीतील हिट अँड रनच्या घटनेकडे हत्या म्हणून पाहावं, अपघात करणाऱ्यांना सरकार वाचवतंय असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। अपघातानंतर मिहिरला इतक्या उशिराने अटक का केली असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केलाय। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी वरळी पोलीस स्थानकात दाखल होत वरळी हिट अँड रन प्रकरणाची माहिती घेतली। धनदांडग्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना जनताच धडा शिकवेल असंही ते म्हणाले। विधान परिषद निवडणुकीच्या आधी ठाकरे गटातील आमदारांचं मुंबईत स्नेहभोजन होणार आहे। 10 किंवा 11 जुलैला परळी इथल्या ITC ग्रँड मराठा इथे स्नेहभोजन होईल अशी माहिती आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघात निवडून आल्यानं अनिल परब यांनी हे स्नेहभोजन आयोजित केल्याची माहिती आहे। रत्नागिरीत येऊन रिफायनरीला जे विरोध करतायत ते तोडपाणीसाठी विरोध करत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला। रिफायनरीसाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। जोवर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली। दलित पॅन्थर संघटनेच्या 52व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। शिवशक्ती आणि भीमशक्ती मैत्रीचा वारसा आपण पुढे नेऊ असंही त्यांनी नमूद केलं। पंतप्रधान मोदींचा रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज द अपोस्टल या पुरस्काराचं औपचारिक प्रदान समारंभ झाला। भारत आणि रशियातील भागीदारी आणि मैत्री वाढावी यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांच्या करता हा सन्मान त्यांना देण्यात आला। लंडनमधील वाघनखं खरी नाहीत अशी माहिती आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। मुनगंटीवार 10 दिवस तिकडे दौऱ्यावर गेले होते। 10 दिवसात मुनगंटीवारांनी काय केलं हे सांगावं असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केलाय। पोलीस प्रशासनानं परवानगी नाकारली असली तरीही बीडमध्ये शांतता रॅली काढणारच असा निर्धार मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला। बीडच्या पालकमंत्र्याला असला जातीयवाद शोभत नाही अशी टीका त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर केली। सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी आता माघार नाही, ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं त्यांनी नमूद केलं। विधिमंडळ अधिवेशनाचा शेवट होत असताना काँग्रेस पक्ष इलेक्शन मोडमध्ये आला आहे। शहरात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि कारकीर्द गाजवलेले निवृत्त अधिकारी सुधाकर आंभोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यानं काँग्रेस गेले 3 टर्म योग्य उमेदवाराच्या शोधात होती। आंभोरे यांच्या प्रवेशानं काँग्रेस आता नवी समीकरणं मांडणार आहे। पक्ष सोडून गेलेले लोक मला भेटत नाहीत पण ते जयंतरावांना नक्की भेटतात असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला। माझ्या संपर्कात कोणीही नाही, मी त्याच्यात लक्षही देत नाही, पण जयंत पाटील यांना ते लोक भेटत असतात अशी मला माहिती आहे। त्याच्यावर आउटकम काय येईल हे मतदानानंतरच कळेल असंही शरद पवार म्हणाले। वसंत मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे यांनी हाती शिवबंधन बांधलं। 16व्या वर्षी मी शिवसैनिक झालो होतो, माझा शिवसेनेत नव्यानं प्रवेश नाही, मी घरी परत आलोय अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी पक्षप्रवेशानंतर दिली। मी स्वगृही आल्याचा आनंद असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली। वसंत मोरे परिपक्व होऊन परतलेत, बाहेरच्या पक्षात किती मान मिळाला हे मोरेंना कळलंय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। पुण्यात शिवसेना वाढवून पाहिजे, पुणे सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे असं म्हणत ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्यावर पुण्याची जबाबदारी सोपवली। उद्धव ठाकरे यांना मजबूत शिवसैनिक मिळाला, खूप दिवसांनी पाऊस झाला आणि वसंतही फुलला अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। वसंत मोरे यांच्यामुळे पुण्यात ठाकरे गटाची ताकद वाढणार असंही राऊत म्हणाले। शिवसेना मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यासोबत पक्षाचे प्रतोद भरतशेठ गोगावले
हे विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून बाहेर पडले. विधान परिषद निवडणुकीत कोणताही दगाफटका नको, तसंच आमदारांच्या मतांची गोळाबेरीज करण्यासाठी या तीनही नेत्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष जबाबदारी सोपवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून रणनीती ठरवण्यात आली आहे. मतदानाच्या मॅजिक पॅटर्नचे मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीसच असतील. विधान परिषदेत महायुतीचा उमेदवार कसा निवडून आणता येईल याबद्दल फडणवीस हे रणनीती निश्चित करणार आहेत. राष्ट्रवादीनं काँग्रेस पक्षासोबत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं बाप्पा आम्हाला आशीर्वाद दे असं साकडं घातलं. विधानसभेत आमचाच विजय होईल असा दावा सुद्धा यावेळी करण्यात आला. अजित पवार यांच्या सिद्धिविनायक दर्शनावरून संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. सिद्धिविनायकाचं दर्शन घेणं चांगली गोष्ट आहे, पण कोण पुण्य करतंय, कोण पाप करतंय, कोण चोऱ्या लबाड्या करतंय हे त्याला कळतं. ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे अजित पवार यांनी केलंय त्यानुसार सिद्धिविनायक कोणालाही आशीर्वाद देणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला. अजित पवार यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावर रोहित पवार यांनी टीका केली आहे. अजित पवार यांनी इमेज बिल्डिंगसाठी 200 कोटी रुपये खर्च करून अरोरा नावाचा कन्सल्टंट लावलाय. त्यांनी सांगितलं म्हणून अजित पवार मंदिरात गेले अशी टीका रोहित पवार यांनी केली. शरद पवार यांनी थेट सांगलीमध्ये येऊन विधानसभेचा बिगुल वाजवलाय. यावेळेला त्यांनी रोहित पाटील यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिलाय. त्यानंतर समोर कोणताही पेलवान येऊ काही फरक पडत नाही असं म्हणत रोहित पाटील यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. काश्मीरमधील हल्ल्यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय. सरकार आल्यापासून गेल्या एका महिन्यात जवानांच्या ताफ्यावर एकूण 7 हल्ले झालेत. जम्मू काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात आहे असं देशाचे गृहमंत्री अमित शहा खोटं सांगतात असा हल्लाही राऊत यांनी चढवला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. राज्यातील वाढत्या हिट अँड रन प्रकरणांच्या विरोधात विरोधक आक्रमक झाले होते. घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दीपक केसरकर यांनी जेव्हा जेव्हा माझ्या विरोधात तक्रार केली आहे तेव्हा माझं प्रमोशन होत गेलंय असं वक्तव्य राजन तेली यांनी केलं. त्यामुळे माझ्या हकालपट्टीची मागणी दीपक केसरकर यांनी करावीच असं खुलं आव्हान राजन तेली यांनी दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानभवनात आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आयुष्यमान भारत योजनेची माहिती घेतली. बारामतीत येत्या 14 जुलैला महायुतीच्याकडून जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं. अर्थसंकल्पातील तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहतील. हिंगोलीच्या आजेगाव परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं गावाच्या जवळून जाणाऱ्या ओढ्याला पूर आला. या पुरामुळे पुलावर पाणी वाढत गेलं. यामुळे काही काळ रस्त्यावरची वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. हौशी नागरिकांनी मात्र जीवावर उदार होत पाण्यातून जाऊन वाट काढली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या दौलताबाद, माळीवाडा आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. गेल्या 10 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, पण आता या पावसानं शेतकरी सुखावलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसानं हाहाकार उडालाय. या अतिवृष्टीनं ओरोस पीठढवळ या नदीला पूर आलाय, तर ख्रिश्चनवाडीतील घरांमध्ये पाणी शिरून 40 कुटुंबियांचं नुकसान झालंय. 8 घरं जमीनदोस्त झालेत. प्रशासनानं तातडीनं मदत करावी अशी मागणी केली जाते. मुसळधार पावसानंतर कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय. कोकण रेल्वेच्या एका बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येतंय, तसंच माती सुद्धा रुळावर आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची एक गाडी एर्नाकुलम एक्सप्रेस ही बोगद्याच्या जवळ अडकल्याचं कळतं. कुडाळमध्ये तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या सुद्धा रखडल्या आहेत. नाशिकच्या सप्तशृंगी गड परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसानं गडावर जाणारे सगळे रस्ते जलमय झाले. घाटमाथ्यावरून जाणाऱ्या रस्त्यावर कोसळणारे धबधबे आणि रस्त्यावरून वाहणारं पाणी यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती.
पावसाच्याबद्दल हवामान विभागाचा अंदाज योग्यच होता. पुण्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवलाच नव्हता, असं स्पष्टीकरण हवामान विभागाच्या संचालिका डॉक्टर मेधा खोले यांनी दिलंय. येत्या आठवड्याभरात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात संततधार पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तवला. मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील भिले कालुस्ते या गावातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. 4 ते 5 हेक्टरवरची शेती पाण्याखाली गेल्यानं या सगळ्या परिसरात नदीच आहे की काय असं वाटतंय. हे पाणी जर का जास्त दिवस शेतात तसंच राहिलं तर भातशेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसानं आज संध्याकाळी मनमाड, मालेगाव, देवळा, चांदवडच्या विविध भागात हजेरी लावली. 1 तासभर पडलेल्या जबरदस्त पावसानं धोक्यात आलेल्या पिकांना जीवदान मिळालं. मात्र अद्यापही एका चांगल्या जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे, कारण उन्हाळ्यातली पाणी टंचाई अजूनही कायम आहे. खासदार नारायण राणे यांनी राजापूरमध्ये जाऊन पूरपरिस्थितीची स्वतः पाहणी केली. यावेळेला नुकसानीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी स्थानिकांशी बातचीतही केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या कालदरी आदिवासी वस्तीत मोराचं नृत्य पाहायला मिळालं. पावसाच्या हलक्या सरी बरसत असताना मोरानं केलेले हे नृत्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालंय. यवतमाळपासून जवळच असलेल्या किन्ही इथे नागरिकांना भर पावसात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या ग्रामस्थांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही. या विरोधात संतप्त नागरिकांनी आंदोलन करत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकलं. भुसावळ शहरामध्ये पावसामुळे गांधी चौक परिसरात जुन्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी एका टपरीचं नुकसान झालंय. शहरात 80 इमारती जीर्णावस्थेत असून त्या पाडण्याची मागणी करण्यात येते. बीडच्या आडसमध्ये ठाकूर कुटुंबियांनी त्यांच्या लाडक्या श्वानाचा वाढदिवस साजरा केला. ठाकूर कुटुंबियांच्याकडे असलेल्या स्नॅक्सच्या वाढदिवसाला डिजिटल बॅनर, फटाक्यांची आतषबाजी, केक, फोटोग्राफर असा जंगी थाट होता. विशेष म्हणजे या श्वानाच्या वाढदिवसाला परिसरातील बच्चे कंपनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरी चिंचवडमधील बांधकामाचं ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मोजमाप केल्यानं पालिकेला वर्षाला 200 कोटी रुपयांचा अतिरिक्त मालमत्ता कर मिळेल असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला. मात्र महापालिका करत असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला आम आदमी पक्षानं विरोध केलाय. महापालिका फक्त ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी वारंवार शहरातील मिळकती आणि मालमत्तांचं सर्वेक्षण करते असा दावा रविराज काळे यांनी केलाय. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळेला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर संघर्ष समितीचे अध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वात धुळे शहरातील क्युमाइन क्लबच्या समोर सर्वपक्षीय नेत्यांनी धरणं आंदोलन केलं. राज्यातील महावितरणच्या 62,000 कंत्राटी कामगारांनी 16 जुलै रोजी 1 दिवसांचं कामबंद आंदोलन करायचं ठरवलंय. महानिर्मितीच्या मुख्यालयातर्फे विविध प्रकल्पात प्रवेशासाठी कंत्राटी कामगारांना जाचकाठी लादल्याचा आरोप या कामगारांचा आहे. विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं मागण्या मान्य न केल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा दिलाय. नवी मुंबईच्या कामोठेमध्ये सॉस बनवणाऱ्या एका कंपनीवर मनसेनं धाड टाकून पर्दाफाश केला. यानंतर भीषण वास्तव समोर आलं. निकृष्ट पदार्थांपासून हा सॉस तयार केला जात होता. इतकंच नाही तर त्यासाठी वापरलं जाणारं पाणी सुद्धा दूषित होतं. या कंपनीच्या विरोधात मनसेनं FDA कडे तक्रार केली असून त्वरित कारवाईची मागणी केली. हिंगोलीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी ठिय्या आंदोलन केलं. गतवर्षीच्या खरीप हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. रब्बी हंगामात देखील हरभरा पिकाचं नुकसान होऊनही शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या मालवीय प्रभागातील पेय जलवाहिनीत वॉलमधून सांडपाणी आत मिसळल्यानं या परिसरातील अनेक नागरिकांना अतिसाराची लागवड झाली. उपचाराच्या दरम्यान पूर्वेश
वांढरे या 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या सगळ्याला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. बीड जिल्ह्याच्या नेकनूरमध्ये जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्यानं पालक आक्रमक झाले. अनेक वेळेला निवेदन देऊन सुद्धा शिक्षक मिळत नसल्यानं आता संतप्त विद्यार्थ्यांसह पालकांनी थेट जिल्हा परिषदेचं कार्यालय गाठलं आणि आपली व्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील यांना सांगितली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलंय. बुलढाण्यात दारूबंदीसाठी महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. 10 दिवसात बेकायदेशीर दारू विक्री बंद करा, अन्यथा रॉकेल अंगावर ओतून पोलीस स्टेशनमध्येच आत्मदहनाचा इशारा या महिलांनी दिलाय. पोलिसांच्याकडे मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.